घराच्या गेटवर पेपर विकणारा 10 वर्षाचा मुलगा खेळत होता. मालकीन बाहेर आली आणि विचारले, काय हवंय? मुलगा म्हणाला, आंटी मी तुमची बॅग स्वच्छ करू का? मालकीन, नाही आज नको, आणि आज पेपर आणला नाही. मुलगा दयनीय आवाजात हात जोडून, प्लीज आंटी नाही म्हणू नका, मी ते चांगले साफ करेन. आज पेपर नाही, काल दसऱ्याची सुट्टी होती. ठीक आहे, किती पैसे घेणार? पैसे नाही आंटी, जेवण द्या. अरे ये चांगलं काम कर. गरीब बिचारा पोरगं भुकेलं दिसते, त्याला पहिल्यांदा वाटते मी. मालकिनीच्या मनाला पाझर फुटला. हे मुलगा आधी जेव मग काम कर. मुलगा, आंटी नाही, आधी मला काम करायला दे आणि मग तू जेवण दे. ठीक आहे असे म्हणून ती आपल्या कामात व्यग्र झाली. तासभरानंतर मुलगा आला. आंटी जी साफसफाई चांगली झाली की नाही ते पहा. अरे वा, तू तर खूप चांगली सफाई केलीस. बस मी जेवण आणते. बाईने त्याला जेवण दिले, पण त्या मुलाने खिशातून पिशवी काढून त्यात अन्न ठेवण्यास सुरुवात केली. अरे राजा, भुकेल्या पोटी काम केलं आहेस, आता इथे बसून जेव, गरज भासल्यास मी अधिक देईन. नाही आंटी, माझी आजारी आई घरी आहे. मला सरकारी दवाखान्यातून औषध मिळाले आहे, पण डॉक्टर साहेब म्हणाले आहे की औषध रिकाम्या पोटी घेऊ नका. बाईच्या पापण्या ओल्या झाल्या. त्या निरागस मुलाला तिच्या स्वतः हाताने तिने भरवले. मग आईसाठी भाकऱ्या बनवल्या आणि तिच्या घरी जाऊन आईला दिल्या. म्हणाली, ताई तू खूप श्रीमंत आहेस. जी संपत्ती तू तुझ्या मुलाला दिलीस ती आमच्या मुलाला देण्याइतकी आम्ही सक्षम नाही. आई अश्रुपूर्ण डोळ्यांनी मुलाकडे पाहत होती. मुलगा आजारी आईला बिलगून बसला होता. धन्यवाद.